नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर रोजच्या प्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. तर आपल्या रोजच्यासारख्याच रांगोळी अगदी छोट्या, सुंदर आणि एकदम सिंपल रांगोळी असतात. तर चला तर मग काढूयात आपण. तर इथे बघा, आपण या पद्धतीने थोड्याशा मोठ्या आकाराच्या पाकळ्या काढलेल्या आहेत आणि वरच्या पाकळीला जॉईंट करूनच आपण अजून 2 छोट्या पाकळ्यासुद्धा काढणार आहोत आणि यामध्ये आपण कलरसुद्धा भरून घेणार आहोत. तर वरच्या पाकळ्यामध्ये आपण हिरवा रंग दिलेला आहे आणि खालच्या 2 पाकळ्यांमध्ये आपण ऑरेंज कलर दिलेला आहे. तर मैत्रिणींनो, सगळ्याही रांगोळी अगदी सुंदर आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सगळ्याही रांगोळी नक्कीच आवडतील. तर रांगोळी आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटसुद्धा करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येतं मैत्रिणींनो, तिथे हाईपसुद्धा करा. तर हे बघा, या पद्धतीने आपण अशा 3 पाकळ्यांमध्ये हिरवा रंग दिलेला आहे आणि ज्या खालच्या 2 पाकळ्या आहेत त्यामध्ये आपण ऑरेंज कलर देऊयात. तर या पद्धतीने आपण खालच्या पाकळ्यांमध्ये सुद्धा हा रंग भरूयात. आणि या पाकळ्यांच्या खाली जिथे जागा आहे तिथे आपण रेनड्रॉपच्या लाईन देऊयात, एक मोठी, आणि त्यानंतर आपण दोन्ही साईडला 3-3 अशा रेषा देऊयात. तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने रेषा द्यायच्या आहेत आणि रेषेच्या खालच्या साईडला आपल्याला लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घेणार आहोत आपण. तर आजच्या भागातली ही पहिली रांगोळी होती, अगदी साधी, सोपी आणि एकदम छोटीशी कलरफुल रांगोळी. आणि खाली ज्या आपण लाईन काढल्यात त्यावरती आपण डॉटसुद्धा देऊयात. मी लाल रंग इथे वापरलेला आहे, तुम्हाला दुसरा कुठला वापरायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. तर हे बघा, ही आपली रांगोळी तयार झालेली आहे. खूप सोपी आहे, आवडल्यास नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा ही रांगोळी. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूया. तर आपण अशा आडव्या 2 लाईन दिलेल्या आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला बेलाचे पानं अशी काढून घ्यायचे आहेत आणि या पानामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. श्रावण महिन्यामध्ये सोमवारी तुम्ही कधीही रांगोळी काढू शकता. या रांगोळीमध्ये फीलसुद्धा छान येतो आणि एकदम मनाला प्रसन्न असं वाटतं. तर ही बेलपानाची रांगोळी जरूर तुम्ही या महिन्यामध्ये एकदा तरी काढून पहा मैत्रिणींनो, आणि ही रांगोळी कशी वाटली हे सांगासुद्धा. तर खूप सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी कुठलेच आकार असे अवघड नाही आहेत. यामध्ये फक्त आपण पानाचा रंग दिला आहे आणि थोडेफार आपण कलर यामध्ये वापरलेले आहेत. तर हे बघा, आपण या लाईनच्या दोन्ही साईडला आपण या पद्धतीने असे 4-4 लाल रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि त्याला प्रेससुद्धा केलेला आहे. आणि पानाच्या वरच्या साईडला आपण या पद्धतीने 2 पांढऱ्या रंगाचे डॉट्स देऊयात. अगदी रांगोळी सोपी आहे, पण दिसायला तेवढीच सुंदर आहे आणि सोपीसुद्धा आहे मैत्रिणींनो. नक्की तुम्ही ही रांगोळी ट्राय करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला हे जरूर कळवा. तर ही बघा, अगदी छोटी रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा आपण आडव्या अशा 2 लाईन दिलेल्या आहेत आणि यावरती आपण दोन्ही अपोजिट साईडने असे तुरे काढून घेणार आहोत. आणि तुऱ्याच्या मागच्या साईडला आपण इथे कमळ फूल जसं काढतो त्या पद्धतीनेच अगदी छोट्या आकाराचं आपल्याला फूल काढून घ्यायचं आहे. आणि या पाकळीमध्ये सुद्धा आपण गुलाबी रंग देणार आहोत आणि त्यावरती सुद्धा आपण गुलाबी रंगाचे असे डॉट्स देणार आहोत. आणि आपण ज्या आडव्या लाईन दिल्या होत्या त्याच्या दोन्ही साईडला आपण पिवळ्या रांगोळीच्या अशा 3-3 रेषा देऊयात आणि त्यावरती असे 2 थोडे मोठ्या आकाराचे डॉट्स देऊयात. आणि ज्या आपण तुरे काढलेले आहेत त्या तुऱ्यावरती सुद्धा आपण गुलाबी रांगोळीचे डॉट्स देऊयात. ही सुद्धा खूप सुंदर आणि अगदी सिंपल आणि एकदम नवीन रांगोळी म्हणाल तरी चालेल. तर ही रांगोळी तुम्ही पाटासमोर किंवा चौरंगासमोर सुद्धा ही रांगोळी काढू शकता. याने आपल्याला एकदम प्रसन्नसुद्धा वाटतं आणि दिसायलासुद्धा खूप सोपी, सुंदर आपली पूजासुद्धा दिसेल. आपल्या मनालासुद्धा असं एकदम समाधान वाटतं. तर जरूर ही सुद्धा रांगोळी तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही पूजेच्या पाटाच्या समोर किंवा चौरंगाच्या समोर नक्कीच काढा. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर हे बघा, आपण इथे त्रिशूळची रांगोळी काढत आहोत. तर या पद्धतीने आपण डायमंड शेप देऊन घेतलेला आहे अगदी छोट्या आकारामध्ये आणि त्याला एकदम मी असं बोटानं व्यवस्थित आकारसुद्धा दिलेला आहे. आणि त्रिशूळच्या ज्या लाईन असतात त्या लाईनचा सुद्धा आपल्याला बोटाने इथे आकार द्यायचा आहे. खूप सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. तुम्ही श्रावण महिन्यात जरूर ही रांगोळीसुद्धा काढा
आणि मी खालच्या साईडला लाल रंग दिलेला आहे आणि खाली त्या पिवळासुद्धा दिलेला आहे. तुम्ही लाल, पिवळा, हिरवा कुठलाही रंग देऊ शकता इथे. आणि वरच्या साईडला मी पांढऱ्या रंगाचे असे डॉट्स दिलेत आणि या त्रिशूळाच्या दोन्ही साईडनी आपण अशा 3-3 लाईन देणार आहोत. तर या पद्धतीने बोटाचा वापर करून आपल्याला आकार व्यवस्थित करता येतो. तुम्हीसुद्धा असा बोटाच्या सहाय्याने आकार व्यवस्थित करून घ्या. आणि या दोन्ही साईडने आपण अशा लहान मोठ्या 3-3 लाईन देऊयात आणि त्याखाली हिरव्या रंगाचे डॉट्स देऊयात आणि वरतीसुद्धा हिरव्या रंगाचे डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी सुंदर आणि सोपी आपली पूजेतली रांगोळी तयार झालेली आहे. तर ही रांगोळी तुम्ही देवासमोर, तुळशीसमोर किंवा उंबरवट्याच्या साईडला सुद्धा काढू शकता. तर इथे पुढची रांगोळी काढूयात. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला अशी त्रिकोण जसं आपण काढतो त्या पद्धतीने वरच्या दोन्ही साईडनी लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्याखाली आपण अशा 4 लाईन दिलेल्या आहेत आणि या लाईनच्या खाली आपण एकूण 5 असे डॉट्स देऊयात आणि ब्रशच्या किंवा पेनच्या सहाय्याने आपण हे आतल्या साईडला ओढून घेऊयात आणि नंतर बाहेरच्या साईडला ओढून इथे पानाचा आकार तयार करूयात. या पद्धतीने अगदी सोपं आहे. तुम्ही एक वेळा ट्राय करून पहा, तुम्हालासुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जमेल. आणि त्यामध्ये मी हिरव्या रांगोळीचा एक डॉट्स दिलेला आहे आणि वरच्या साईडला जो आपण त्रिकोण काढला आहे त्या साईडला आपण असे 2 डॉट्स देऊयात आणि इथे सुद्धा आपण ब्रशच्या सहाय्याने वरच्या साईडला ओढून घेऊयात आणि त्यावरती लाल रांगोळीचे आपण डॉट्स देऊयात. या पद्धतीने आणि जो त्रिकोण आहे त्यामध्ये आपण पिवळ्या रांगोळीचे 3 डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी युनिक आणि सिंपल रांगोळी, अगदी छोटीशी रांगोळी डेलीसाठी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा, आपण या पद्धतीने असे 3 जसे बेलाची पानं असतात त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा इथे पानं काढायचे आहेत आणि यामध्ये सुद्धा आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. आणि या पानाच्या खाली आपल्याला गोल थोडं मोठ्या आकाराचं चक्र काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने अगदी हलक्या हाताने काढायचं आणि त्याखाली अशा आपण 2 लाईन देऊयात आणि त्या लाईनच्या खाली आपण लाल रांगोळीचे असे डॉट्स देऊयात. हे सुद्धा अगदी खूप कमी कलर वापरून एकदम उठावदार रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. जरूर ही सुद्धा रांगोळी तुम्ही ट्राय करत राहा. आणि यामध्ये आपण लाल, पिवळा आणि हिरवा रंग वापरलेला आहे. यामुळे रांगोळी अगदी छोटी आहे पण दिसायला खूप सुंदर दिसते. तुम्हाला आवडल्यास तुम्ही सुद्धा ही रांगोळी काढून पहा. तर मैत्रिणींनो, या होत्या आपल्या आजच्या 6 रांगोळी. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.